साखर खाल्ल्याने काय होते हा प्रश्न साधा वाटला तरी त्याचं उत्तर आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे। आपण लहानपणापासूनच गोड खायला एवढे सरावलेले असतो की गोडाशिवाय जेवणही अपूर्ण वाटतं। चहा, कॉफी, सरबत, लाडू, जिलेबी, चॉकलेट, बिस्किट सगळीकडे साखर। पण ही साखर आपल्या शरीराला खरोखर पोषण देते का की फक्त चव देते? चला सोप्या भाषेत समजून घेऊया की साखर खाल्ल्याने शरीरात नक्की काय घडतं। जेव्हा आपण साखर खातो तेव्हा ती लगेच आपल्या रक्तात मिसळते आणि ऊर्जेमध्ये बदलते। म्हणूनच साखर खाल्ल्यावर लगेच उत्साह येतो, ऊर्जा मिळते आणि मूड चांगला वाटतो। काही वेळा परीक्षेपूर्वी किंवा व्यायामाच्या आधी लोक गोड खातात कारण त्यांना पटकन ऊर्जा मिळते। इतपत साखर आपल्या मित्रासारखी वाटते, पण इथेच खरी गडबड सुरू होते, कारण ही ऊर्जा फार काळ टिकत नाही। थोड्याच वेळात आपल्याला शरीरातील इन्सुलिन नावाचं हार्मोन साखरेची पातळी कमी करतं आणि आपण पुन्हा सुस्त, थकलेले आणि चिडचिडे होतो। म्हणजे साखर पहिल्यांदा ऊर्जा देते, पण काही वेळाने थकवा देखील निर्माण करते। जास्त प्रमाणात साखर खाण्याचा पहिला परिणाम दिसतो तो दातांवर। साखर तोंडात राहिली की तिच्यावर जंतू वाढतात, आम्ल तयार होतं आणि दात सडू लागतात। म्हणूनच लहान मुलांना चॉकलेट किंवा गोळ्या खाऊन लगेच ब्रश करण्यास सांगितलं जातं। पुढचा परिणाम होतो पोटावर आणि वजनावर। साखरेत फक्त कॅलरीज असतात, पण विटॅमिन, प्रोटीन किंवा फायबर नसतं, त्यामुळे ती भूक भागवत नाही। उलट जास्त कॅलरीज मिळाल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं, पोटाची चरबी वाढते आणि शरीर जड वाटू लागतं। आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे डायबिटीसचा धोका। सतत साखर खाल्ल्याने इन्सुलिनचं काम सतत वाढत राहतं। एक वेळ अशी येते की शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणं बंद करतं, त्यामुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीस होऊ शकतो। शिवाय जास्त साखर खाल्ल्याने हृदयविकार, लिव्हरला त्रास आणि स्किन प्रॉब्लेम्स देखील होऊ शकतात। मग उपाय काय? साखर पूर्ण बंद करायची का? अजिबात नाही। साखर म्हणजे शत्रू नाही, पण ती मर्यादेतली पाहुणी आहे। दिवसातून थोडी गोड चव घेतली तरी चालते, पण पेयांमध्ये आणि पदार्थांमध्ये साखर अनावश्यक प्रमाणात टाळली तर शरीर निरोगी राहील। त्याऐवजी फळांमधील नैसर्गिक साखर, खजूर किंवा मध यांचा वापर करणे अधिक चांगले। शेवटी एकच मंत्र लक्षात ठेवा, साखर हवी पण समजूतदारपणे। गोड खा पण रोज नाही। आरोग्य टिकवा आणि खरी गोडी मनात ठेवा।